आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी येते। वक्फ कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे। तुर्तास स्थगिती जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे। जेव्हा हा संसदेमध्ये वक्फ कायदा पारित झाला त्यानंतर या संदर्भातील याचिका ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या। 70हून अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच संदर्भात सुनावणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होती। हा निर्णय जो आहे तो काल राखून ठेवण्यात आलेला होता। आज अखेर या निर्णयावर अर्धा तास चर्चा झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय दिलेला आहे। त्यांनी अंतरिम स्थगिती जी आहे ती या संपूर्ण कायद्याला दिलेली आहे। ही अंतरिम स्थगिती आहे असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। तसंच 7 दिवसांचा कालावधी केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे। 7 दिवसांमध्ये त्यांनी या सर्व याचिकांवर आपलं उत्तर द्यावं अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणातील पुढील सुनावणी जी आहे ती 5 मेला दुपारी 2 वाजता घेतली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं या संपूर्ण कायद्याला जो वक्फ कायदा पारित करण्यात आला होता त्याला स्थगिती दिलेली आहे। ही अंतरिम स्थगिती आहे आणि त्यानुसारच आता जे काही या संपूर्ण वक्फ बोर्ड संदर्भात जो कायदा पारित झालेला होता त्यामध्ये परिषदा ज्या काही समित्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये नवीन माणसांची नवीन सदस्यांची नेमणूक जी आहे ती तुर्तास केली जाऊ नये असंही सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला सांगण्यात आलेलं आहे। वक्फ बोर्डाची वक्फ जे समिती आहेत त्यांची परिस्थिती जैसे थे आहे तशीच ठेवा अशा प्रकारचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत। यामध्ये केंद्र सरकारनंही स्वतःची बाजू मांडलेली आहे। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा संसदेत पारित झालेला निर्णय आहे त्यावर केंद्र सरकार स्टे आणू शकत नाही असं त्यांनी आपल्या सर्वोच्च न्यायालयात सांगितलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने यावर म्हटलंय की आम्ही या कायद्याला कोणत्याही प्रकारे स्थगिती देत नाहीयेत, परंतु जोपर्यंत सरकारचं या संपूर्ण याचिकांवर उत्तर येत नाही तोपर्यंत हा जो कायदा आहे तो स्थगित केला जाईल। त्या दिवसांचं अंतरिम स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। तसंच 70हून अधिक याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता नवीन कोणत्याही याचिका घेतल्या जाणार नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि इतक्या जरी 70हून अधिक ज्या काही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत त्यातल्या केवळ 5 याचिकांवर आणि महत्वाच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाईल असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। जे केंद्र सरकार आहे त्याने सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे की संसदेत पारित झालेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारची स्थगिती आणू शकत नाही असं त्यांनी आपलं न्यायालयामध्ये जे म्हणणं आहे ते केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। आता यामधील पुढील सुनावणी जी आहे ती 5 मेला घेतली जाणार आहे आणि यामध्ये अनेक ज्या याचिका प्रलंबित आहेत त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणावर म्हणजे वक्फ कायद्यावर काय निर्णय घेतला जाणार, सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु ओवेसी जे आहेत असिरुद्दीन ओवेसी यांनी देखील याच्यावर आपलं म्हणणं मांडलेलं आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की या संपूर्ण कायद्याला आमचा आधीपासूनच विरोध होता, संसदेमध्ये देखील मी विरोध माझा दर्शवलेला आहे। तसंच हा कायदाच असंविधानिक आहे। जे आर्टिकल आहेत 22, 29 त्यानुसार जसं 14 आर्टिकल नंबर आहे यानुसार हा कायदाच कसा असंविधानिक आहे हे त्यांनी ठरवून दिलेलं आहे। हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी हेही म्हटलेलं आहे की पुढची सुनावणी जी काही 5 मेला घेतली जाणार आहे त्या सुनावणीमध्ये आम्ही हे पटवून देण्याचा प्रयत्न करू, आमची बाजू आम्ही मांडणार आहोत, हा कायदा कसा असंविधानिक आहे हे आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगणार आहोत असं ओवेसी जे आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता 5 मेला जी काही सुनावणी घेतली जाणार आहे त्यामध्ये नेमकं काय घडतं, सरकार जे आहे केंद्र सरकार ते कोणत्या प्रकारचं उत्तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करतं, सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण कायद्यावर काय निर्णय देतं आणि हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।